राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे ठरली सरकारची डोकेदुखी। राज्य सरकार प्रस्तावाच्या तयारीत आणि या प्रस्तावाच्या तयारीस झालेली आहे सुरुवात। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर। तर जुन्या पेन्शनसाठी एकंदरीत संपाचं हत्यार कर्मचाऱ्यांनी उभारलं होतं आणि त्यामुळेच आता सरकारला ही जुनी पेन्शन नवीन स्वरूपात किंवा जुन्या स्वरूपात एकंदरीत लागू करणे आवश्यक आहे। परंतु यामध्येही सरकारला डोकेदुखी ठरलेली आहे आणि प्रस्तावाच्या तयारीत सुद्धा सुरुवात झालेली आहे। तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करा। चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण पाहून घेऊया। महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये सन 2005 नंतर रुजू झालेल्या सर्व शासकीय निमशासकीय म्हणजेच जिल्हा परिषद तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन लागू करण्यात यावी अशी NPS धारक कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासून मागणी होत आहे। आता सदर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन बाबत मागणी अधिकच तीव्र होत आहे। देशामध्ये राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल या राज्यातील राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना रद्द करून परत जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे। तर आता काँग्रेसची सत्ता स्थापन झालेल्या कर्नाटक, तेलंगणा राज्यांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे। यामुळे राष्ट्रीय काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ अनुदेय होत असल्याने निश्चितच राज्यातील 17 लाख कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय जुनी पेन्शनला पाठिंबा देणाऱ्या पक्षास आगामी निवडणुकांमध्ये मत देतील यामध्ये कोणतंही दुमत नाही। जुनी पेन्शन ठरली सरकारची डोकेदुखी। आता महाराष्ट्र राज्यात त्रिकूट सत्ता आहे। एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री शिवसेना एकनाथ शिंदे गट पक्षाचे, राज्याचे वित्तमंत्री राष्ट्रवादी पक्षाचे, तर सत्तेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे। यामुळे आता जुनी पेन्शन लागू केल्यास कोणत्या पक्षाला श्रेय मिळेल यासाठी सत्तेतील पक्षांची कुरघोडीही होऊ शकते। अर्थसंकल्पामध्ये पेन्शनची तरतूद। जुनी पेन्शन लागू करण्याबाबत येत्या मार्च महिन्यात अर्थसंकल्पामध्ये जुन्या पेन्शनची तरतूद करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिल्याने राज्यातील कर्मचाऱ्यांनी आपला बेमुदत संप मागे घेतला आहे। यामुळे राज्य सरकारला राज्यातील कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत काहीतरी तोडगा काढणे आवश्यकच आहे, अन्यथा विद्यमान सरकारवर कर्मचाऱ्यांचा विश्वास कमी होईल। परिणामी आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांमध्ये विपरीत परिणाम होऊ शकतो। जुनी पेन्शन की इतर पर्यायी पेन्शन योजना, राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनच हवी आहे, अन्य कोणत्याही प्रकारची पेन्शन योजना नकोय। परंतु जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक लाभ देणारी पेन्शन योजनेचा स्वीकार राज्यातील कर्मचारी निश्चितच करतील। परंतु जर जुनी पेन्शन व लागू करण्यात येणारी पर्यायी पेन्शन यामधून मिळणारे आर्थिक व सामाजिक लाभ यामध्ये जर जमीन आसमानची तफावत असेल तर अशा वेळी कर्मचाऱ्यांकडून त्याचा विरोधच होईल। त्यामुळेच सरकार आता प्रस्तावाच्या तयारीला लागलेलं आहे। राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन किंवा पर्यायी पेन्शन प्रणाली लागू करण्याबाबत गठीत पेन्शन समिती अहवाल तसेच आंध्र प्रदेश राज्याची पेन्शन प्रणाली व केंद्र सरकारकडून गठीत पेन्शन समिती अहवालाचा अभ्यास करून प्रस्ताव तयार करण्याची तयारी राज्य सरकारकडून आता करण्यात येत आहे। तर एकंदरीत जुन्या पेन्शन धारकांसोबतच जुनी पेन्शन मिळविण्यासाठी जे कर्मचारी आता एकंदरीत एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी संपाचं हत्यार उचललेलं होतं, तर अशा सर्व शासकीय 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक सकारात्मक बाब या व्हिडिओमधून मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो। त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओ जर आपल्याला हवे असतील तर त्यासाठी त्याची एक प्लेलिस्ट याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण बाकीचेही आपल्या कामाचे व्हिडिओ पाहून घेऊ शकता। चला तर मी आपली आता रजा घेतो। सर्वांना माझा नमस्कार।